पुसद येथील रुग्णालयात 11 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। पुसद येथील रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। उपचारासाठी दाखल झालेल्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर रुग्णालयातील कंपाऊंडरने विनयभंग केल्याचा आरोप आहे। विशेष म्हणजे घटनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयाचे डॉक्टर तुषार पवार यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे। या प्रकरणी मंगळवारी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे। त्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 17 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास त्यांची लहान मुलगी हिला थंडी, ताप आणि अस्वस्थ वाटू लागल्याने तिला उपचारासाठी पुसद येथील कृष्णा रुग्णालयाचे डॉक्टर तुषार पवार यांच्याकडे नेण्यात आले। डॉक्टरांनी पीडित मुलीची तपासणी केली असता तिला लिव्हरला सूज असून डेंग्यूची लक्षणे असल्याचे सांगितले। त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पीडित मुलीला पवार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पुसद येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले। दुसऱ्या दिवशी शुक्रवार दिनांक 18 जुलै रोजी पीडितेचे वडील डबा घेऊन रुग्णालयात आले आणि दिवसभर थांबून पुन्हा सायंकाळी घरी परतले। त्यानंतर त्याच दिवशी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास रुग्णालयातील कंपाऊंडर शमशेर उर्फ समीर प्रकाश आडे वय अंदाजे 21 वर्ष याने पीडित मुलीला सलाईन लावले। सलाईन लावून तो निघून गेला। काही वेळाने पीडितेच्या आईला झोप लागली असताना त्यांना त्यांच्या मुलीच्या रडण्याचा आवाज आला। त्यांनी तातडीने उठून पाहिले असता मुलगी घाबरलेली दिसली। तिला विचारणा केली असता ती सुरुवातीला काहीही बोलली नाही। त्यानंतर तिला तिच्या आईने विश्वासात घेऊन विचारले असता तिने संपूर्ण घटना सांगितली व आरोपी शमशेर उर्फ समीर प्रकाश आडे याने पीडितेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला। नंतर सदर घटनेबाबत पीडितेच्या आईने डॉक्टर तुषार पवार यांना सांगितली असता ही गोष्ट डॉक्टरांनी दडपवून ठेवून आरोपीविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही किंवा या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली नाही। त्यामुळे आरोपी सोबत डॉक्टर तुषार पवार यांच्यावर सुद्धा पुसद शहर पोलीस स्टेशन येथे अपराध नंबर 449/2025 कलम 75(2) भारतीय न्याय संहिता सहकलम 10-21(2) पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे। यातील आरोपी शमशेर उर्फ समीर प्रकाश आडे हा फरार आहे। या घटनेचा अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले।